हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आपल्याला माहिती आहे की आता आपली बोर्डची एक्झाम येणार आहे. त्या एक्झाममध्ये 12th बोर्ड फिजिक्स हा एक सब्जेक्ट आहे. त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला चांगले मार्क्स देणं गरजेचं असतं, कारण सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा नीट असेल तर त्याच्यासाठी ग्रुपिंगची गरज आहे CETसाठी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला JEEसाठी 75 मार्क्स हा क्रायटेरिया कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर यासाठी बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोअर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जो चांगला स्कोअर असेल तर तुम्हाला पुढेही त्याचा भरपूर फायदा होतो. आणि तो स्कोअर नेमका कसा करायचा त्याचा एक प्लॅन आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला फक्त हे पाहायचे की आपला कुठे मार्क्स चांगले पडू शकतात, कुठले टॉपिक्स सोपे आहेत, कुठल्या टॉपिक्समध्ये तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता, कुठले टॉपिक्स केले तर सिलेक्टिव्हली तुमचा स्कोअर 70 अबोव जाऊ शकतो किंवा चांगला स्कोअर तुम्हाला येऊ शकतो, किंवा 90 अबोव जाण्यासाठी किती टॉपिक्स करावे लागतील याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि यासाठी आपण नीट आणि CET यांच्यासाठी जो अभ्यास केलेला आहे तो या ठिकाणी कसा यूज करून घ्यायचा याच्याबद्दल आपण या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपला फिजिक्स इव्हॅल्युएशन प्लॅनमध्ये सगळ्यांना माहिती आहे, आपण जेव्हा पाहतो तर आपल्याकडे थेरी रिटर्न जे एक्झाम असते ती जवळपास 3 तास, यावेळेस 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळालेले आहेत. तर अशी 70 मार्क्सची एक्झाम असणार आहे. आणि त्यामध्ये आपला जे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असतं ते 3 तासाचं असतं, जे की कॉलेजमध्ये दिले जातं कॉलेज थ्रू, आणि त्याचे आपल्याला 30 मार्क्स असतात. म्हणजे टोटल आपलं ओव्हरऑल 100 मार्क्सचा पेपर असेल, ज्यामध्ये 30 प्रॅक्टिकलमध्ये आणि 70 आपल्याला थेरी पेपर्समधून आपल्याला घ्यायचे आहेत. तर या 70 मार्क्सचं आपण पूर्ण पाहूया की नेमकं असतं काय. तर 70 मार्क्समध्ये जर पाहिलं तर पहिले सेक्शन्स असतात. ए सेक्शन्समध्ये आपल्याकडे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, जे की 1 to 10 म्हणजे जवळपास 10 क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी. फर्स्ट क्वेश्चनमध्ये मल्टिपल चॉईस MCQ, जे की आपण CET नीट JEEला पाहतो त्या प्रकारे. टोटल आपले त्याचे मार्क्स 10 असतील, आणि याला ऑप्शन चॉईस नाही आहे, म्हणजे 10 out of 10 सॉल्व करायचे आहेत, आणि जवळपास आपला मार्क्स आहेत 10 मार्क्स. म्हणजे यामध्ये जे क्वेश्चन्स MCQ येतील एक्झॅक्टली आपण नीट CET JEEसाठी जे प्रिपरेशन करतो त्यापेक्षाही सोपे येतात. म्हणजे जनरली CET लेवलचे क्वेश्चन आले म्हटलं तरी चालेल, एकदम सोपे असतात. यामध्ये जनरली 2 न्यूमरिकल्स असतात, ज्यांच्यामध्ये जस्ट एक सिंपल फॉर्म्युला असतो, व्हॅल्यू पुट केली की आन्सर येईल, आणि बाकीचे जे 8 असतात ते सिंपल साधे क्वेश्चन्स असतात. असे काही जास्त जे की तुम्ही तयारी नीट आणि JEEसाठी करतात तेवढे अवघड क्वेश्चन बिलकुल नसतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं नीट CET JEEचं प्रिपरेशन चांगलं असेल तर त्यांना 10 out of 10 मार्क मिळायला काही प्रॉब्लेम नाही आहे. चुकून एखादा क्वेश्चन चुकेल, बाकी चुकण्याची शक्यता नाही आहे, कारण क्वेश्चन एकदम सिंपल असतात. म्हणजे तुम्ही बोर्डचं प्रिपरेशन जरी नाही केलं किंवा बोर्डचं विशेष काही तयारी जरी नसेल तुमची, फक्त नीट JEE CETची तयारी असेल, तरीही तुम्ही हे चांगल्या प्रकारे हे मार्क्स स्कोर करू शकता. नंतरचं आपल्याला जो की ए सेक्शनमध्येच व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत, ज्यांच्यामध्ये काय आपला क्वेश्चन नंबर 2 म्हणतो आपण, त्यामध्ये तो 1 to 8 म्हणजे जवळपास 8 क्वेश्चन्स आहेत. आणि ते 8 क्वेश्चन त्यालाही ऑप्शन नाही आहे, आणि इच क्वेश्चन्स 1 मार्कसाठी आहे, आणि टोटल मार्क 8 क्वेश्चन 8 मार्क्ससाठी, आणि मार्क्स कम्प्लिटली 8 ऑप्शन सहित. म्हणजे ऑप्शनली आपल्याला हे नाही आहे या ठिकाणी, ऑरमध्ये नाही आहेत. तर 8 मार्क क्वेश्चन्स आहेत, 1 मार्कसाठी 1 क्वेश्चन म्हणजे 8 मार्क्स, आणि त्याला आपल्याला 8ला 8 सॉल्व करायचे आहेत. हां, यामध्ये काही जणांना वाटेल की इथे तरी डिफिकल्टी असेल का, तर बिलकुल नाही, कारण हे जे 8 क्वेश्चन्स आहेत हे फार सिंपल असतील. ह्याच्यामध्ये कुठलेही कॉम्प्लिकेशन्स नसणार आहे, सिम्पल शेड्यूल. याच्यामध्ये एखादी 2 डेफिनेशन येतील, 1-2 फॉर्म्युले विचार जातील, याचा फॉर्म्युला काय सिच्युएशन दिली जाईल, किंवा याच्यामध्ये 2 न्यूमरिकल्स येतील, ज्या 2 न्यूमरिकल्समध्ये सिम्पल एखादा फॉर्म्युला असतो, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केले की कॅल्क्युलेशन करून आन्सर येऊ शकते. एवढे सिम्पल. म्हणजे असा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाणार नाही आहे, किंवा असा डिफिकल्ट क्वेश्चन नाही. यामध्ये तुम्हाला जस्ट फॉर्म्युला माहिती असेल तरी क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो, एवढा सिम्पल क्वेश्चन्स असेल. एक डेफिनेशन, काही एक्झाम्पल्स असतील, काही युजेस असतील, ॲप्लिकेशन्स असतील, तर अशा गोष्टी टाईपचे क्वेश्चन्स यामध्ये येऊ शकतात. किंवा एखादी स्टेटमेंट असेल लॉची, किंवा एखादं थेरम असेल तर त्याची स्टेटमेंट असेल, तर त्या गोष्टी यामध्ये येतात. म्हणजे तुमचं जर हे परफेक्ट असेल तर सिम्पली येऊ शकतं, आणि सिम्पल साधे क्वेश्चन्स आहेत. आणि ऑब्वियसली नीट JEE CET करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा क्वेश्चन तरी सोपा असेल, यामुळे याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येणार नाही. म्हणजे आपल्या टोटल जे 18 मार्क्स असतील यांची मिळून, ते 18 मार्क्स सिम्पल असतील. म्हणजे 18 पैकी नॉर्मल जरी तुमची नीट CET JEEचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही 18 out of 14 मार्क्स घेऊ शकता, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण 14च्या जवळपास 2-3 मार्क आपण सोडून दिले तरी 14 मार्क्स अप्रॉक्सिमेटली तुम्हाला मिळतातच. नेक्स्ट आपल्याकडे काय आहे, B सेक्शनमध्ये जर आपण पाहिलं शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत. तर यामध्ये कसं 3 to 14 क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबरिंग आहे ती 3 to 14 पर्यंत. ॲक्च्युली टोटल क्वेश्चन्स असतील आपल्याकडे 12 क्वेश्चन्स असतील. मग या 12 क्वेश्चन्सपैकी आपला टोटल पार्ट 12 क्वेश्चन्सपैकी आपल्याला 8 सॉल्व करायचे आहेत. याला चॉईस आहे आपल्याकडे. म्हणजे आपला 12 क्वेश्चन्स येतील, आणि 12ला
पैकी आपल्याला 8 सॉल्व्ह करायचं, म्हणजे 1 to 1 ऑर नाही आहे या ठिकाणी. कसं जनरली तुम्ही 10thमध्ये पाहता CBSEच्या मुलांना, तर त्यांना 1 to 1 ऑर असतं किंवा काही ठिकाणी काही क्वेश्चन्सला काही क्वेश्चन, पण एवढं ऑप्शन तुम्हाला आत्तापर्यंत कुठं भेटलं नाही आहे. एवढं सोपं आहे. तर यामध्ये 12 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, म्हणजे जनरली तुम्हाला 4 ऑरमध्ये क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे एक क्वेश्चन 2 मार्क्ससाठी, म्हणजे 8 क्वेश्चन जनरली आपल्याला 16 मार्क्ससाठी असतील. जर टोटल मार्क्स आपल्याला मिळायचे असेल विथ ऑर जर विचार केला तर 24 मार्क्सचा आपला पेपर असेल, क्वेश्चन सेट असेल तो पूर्ण 3 to 14 क्वेश्चन्स. हां, यामध्ये क्वेश्चन्स कसे असतील? सिम्पल पहा, जनरली याच्यामध्ये अवघड क्वेश्चन तर बिलकुल नाही. यामध्ये जवळपास 12 पैकी 5 न्यूमेरिकल्स असतात आणि जवळपास 7 जे असतात ते थेरी क्वेश्चन्स असतात. मग न्यूमेरिकल्स म्हणजे जे आपण नीट CET प्रॅक्टिस करतो त्याच प्रकारचे न्यूमेरिकल्स असतील. फक्त एवढाच फरक आहे की 1 मार्क क्वेश्चनमध्ये कसं होते, स्टेट फॉरवर्ड फॉर्म्युला आणि व्हॅल्यू टाकून उत्तर येण्यासारखे क्वेश्चन्स असायचे MCQ आणि 1 मार्क्समध्ये. पण याच्यामध्ये तेवढे सिंपल नसतील. हां, सिंपल असतील पण तेवढेही सिंपल नाही. तुम्ही जे CET नीट JEE लेवलला क्वेश्चन सॉल्व्ह करतात त्या लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाऊ शकतात 2 मार्क्ससाठी. फक्त एखादी स्टेप एक्स्ट्रा असू शकते किंवा गिव्हन डेटा तुम्हाला काढण्यासाठी जास्त असू शकतो, कारण मार्क्स तुम्हाला 2 द्यायचे म्हणजे तुम्हाला तेवढा क्वेश्चन थोडासा मोठा असेल. हां, यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचे की जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला गिव्हन डेटा, सोल्युशन, फॉर्म्युला स्टेप बाय स्टेप करत सॉल्व्ह करावं लागेल आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चननुसार आन्सर व्यवस्थित लिहिलं. याचा आन्सर समजा जर म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम इज 20 kg मीटर स्क्वेअर असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे अशा प्रकारे एक सिंपल, म्हणजे खाली एक स्टेटमेंट लिहिले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात, म्हणजे जे 5 न्यूमेरिकल्स असतील. मग उरले आपल्याकडे जे सॉल्व्ह करायचे तर आपल्याला उरले 3 ऑप्शन, म्हणजे आपल्याकडे क्वेश्चन जर तुम्हाला जर CET नीट JEEची तयारी असेल तर त्यापैकी तुम्ही 5 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता किंवा प्लेटली आपण जर विचार केला तर 4 न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. तर राहिले 4 क्वेश्चन्स आपला थेरीमध्ये करा. थेरीमध्ये कुठले क्वेश्चन येऊ शकतात? यामध्ये पण सेम काय होतं, 1 मार्क्सचे क्वेश्चन जे आलेले तर कधी कधी काय होतं 1 मार्क्सचे 2 क्वेश्चन कंबाईन करून विचारल्यासारखे विचारतात, शक्यता जास्त असते. तर काही क्वेश्चन यामध्ये लॉज असतील, काही छोटे छोटे प्रूफ असतात, म्हणजे थेरॉटिकल डेरिव्हेशन्स म्हणू शकतो आपण. त्या डेरिव्हेशन्स असतील, काही लॉज असतील, काही डायग्राम्स येऊ शकतात थोड्याशा मोठ्या, काही डायग्राम्स आहेत ज्यांच्यामध्ये वेल लेबल डायग्राम असेल तर त्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो. आणि जनरली न्यूमेरिकल तर ऑलरेडी तुम्हाला सांगितले. तर पहा, एखादा लॉ त्याचा थोडासा छोटासा प्रूफ हा किंवा एखादा छोटासा प्रूफ येऊ शकतो किंवा एखादी 2 डेफिनेशन्स येऊ शकतात कधी कधी, म्हणजे जसं एका मार्कमध्ये 1 डेफिनेशन यायची ते त्यात 2 डेफिनेशन येतील. न्यूमेरिकल तर तुम्हाला सांगितलं आणि डायग्राम्स येतील. म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही जर परफेक्टली जर नीट CET JEEची तयारी केली असेल तर 4 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह होतील. न्यूमेरिकल 5 आउट ऑफ उरले तुमच्याकडे जवळपास 7 क्वेश्चन. तर 7 पैकी तुम्ही 2 ते 3 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तर तुम्ही चांगल्या मार्क्सपर्यंत जाऊ शकता. तर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे यामध्ये, की तुम्ही प्रिपरेशन जरी नीट CET JEEचं करत असाल तरी तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट मिळतं. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जरी न्यूमेरिकल्स असतील, फक्त तुम्हाला एवढंच करायचे की त्या ठिकाणी आपण नीट CET JEEसाठी जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो त्यामध्ये आपला काय करायचं की आपण तिथे फक्त न्यूमेरिकल डायरेक्टली सॉल्व्ह करतो. इथं फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहायचं आहे. युनिट्स असतील किंवा लिहिण्याचा हँडरायटिंग असेल, स्टेप्स असतील, त्याला लक्ष फोकस करा. बाकी मार्क्स तर सिम्पली मिळतात. पेपर अवघड नसतो. तुम्ही पाठीमागले पेपर्स तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला ते समजून जाईल की पेपर फार सिम्पल असतात. ठीक आहे, त्यामध्ये हे मार्क्स तर आपल्याला कंप्लीट आहे. समजा आपण 16 आउट ऑफ यामध्ये किती जरी नाही म्हटलं तर आपण 12 मार्क्स घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही यामध्ये. ठीक आहे, यामध्ये जर विचार केला आपण, समजा यामध्ये जर टोटल ओव्हरऑल विचार केला याच्यामध्ये आपल्याला मिळणारे मार्क्स आपण हे 14 विचार केला, याच्यामध्ये आपण किती केले समजा 12 क्वेश्चन्स विचार केले. तर ठीक आहे, आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपल्याकडे सेक्शन C मध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असतील. ॲक्च्युली ते क्वेश्चन्स आपल्याला 15 to 26 म्हणजे जवळपास हे पण किती क्वेश्चन्स आहेत, 12 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 12 क्वेश्चन्स आउट ऑफ आपल्याला किती सॉल्व्ह करायचे आहेत, 8 सॉल्व्ह करायचे. सेम क्रायटेरिया, फक्त फरक एवढा आहे या ठिकाणचा एक क्वेश्चन आपला 3 मार्क्ससाठी, म्हणजे यामध्ये जे क्वेश्चन्स होते 2 मार्क्ससाठी तिथं किती 3 मार्क्ससाठी. इथंही तोच क्रायटेरिया. 5 क्वेश्चन्स जे असतील ते तुम्हाला न्यूमेरिकल्स येतील. हां, इथले न्यूमेरिकल्स मात्र थोडेसे हायर असतील, म्हणजे याच्यामध्ये 2-3 व्हॅल्यू काढायला सांगितल्या जाऊ शकतात. म्हणजे एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्याचा यूज करून दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. असे क्वेश्चन यांची शक्यता थोडीशी जास्त असते ऑब्वियसली, कारण 3 मार्क्ससाठी एखादा न्यूमेरिकल येत असेल तर गिव्हन डेटा आणि 2 व्हॅल्यू काढण्यासाठी क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे ते थोडंसं तुम्हाला गरजेचं आहे आणि या क्वेश्चन्स थोडे डिफिकल्ट जाऊ शकतात. हां, प्रश्न असा नाही की तुम्हाला ओळखीचे क्वेश्चन येणार नाहीत, ओळखीचेच असतील. तुम्ही नीट CET JEEला क्वेश्चन सॉल्व्ह केले तेच असतील, पण तसे टफ लेवलचे क्वेश्चन्स असतील किंवा त्या क्वेश्चनमध्ये 2 प्रकारचे क्वेश्चन असतील. म्हणजे न्यूमेरिकल्समध्ये की एक तर तुम्हाला क्वेश्चन 2-3 स्टेपमध्ये म्हणजे सिम्पल क्वेश्चन असतो किंवा एका स्टेपमध्ये किंवा 2 स्टेपमध्ये क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं
हे ॲड केलेलं असतं की थोडेसे ट्विस्ट असेल किंवा काहीतरी वेगळं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाईल, काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला समजणार नाही असं क्वेश्चन करू शकतात. म्हणजे न्यूमेरिकल्स थोडेसे टफ जाऊ शकतात असे असतील. हां, याच्यामध्ये डेरिव्हेशनचा विचार केला तर हां, याच्यामध्ये थेरम स्टेटमेंट प्रूफ येऊ शकतो, एखादं मोठं डेरिव्हेशन येऊ शकतं. 3 मार्कला चांगलं डेरिव्हेशन्स येतात. तुम्ही स्टँडर्ड डेरिव्हेशन जे आपल्या प्रत्येक टॉपिकमध्ये आपले व्हिडिओ लेक्चर्स अपलोडेड आहेत त्यामध्ये मी सांगितलेले की कुठलं डेरिव्हेशन 3 मार्कला येऊ शकतं. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल किंवा आपल्या अकॅडमीच्या चॅनलवरती जाऊन जरी तुम्ही लेक्चर्स पाहिले तर त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला सांगितले की हे आर्टिकल हे डेरिव्हेशन 3 मार्कला येऊ शकतं. तुम्ही असे एका टॉपिकमध्ये 2-3 डेरिव्हेशन जरी कंप्लीटली केले तर त्यापैकीच डेरिव्हेशन यामध्ये येणार आहेत. किंवा प्रिव्हियस इयरचे 2-3 पेपरमध्ये आलेले डेरिव्हेशन्स पाहिले तर सेम तेच डेरिव्हेशन या ठिकाणी येणार. तर 3 मार्कचे डेरिव्हेशन्स असतील. हां, हे तुम्हाला जास्त चांगले मार्क देऊन जातील. इथे मग तेच एखादे क्वेश्चन येऊ शकतो ज्यामध्ये डायग्राम आणि एक्सप्लेनेशन दोन्ही असेल किंवा अशा प्रकारे. तर न्यूमेरिकल्स थोडेसे टफ असतील पण बाकी सगळं ओव्हरऑल आहे. जर याचे ओव्हरऑल जर विचार केला 24 आउट ऑफ आपण याचे मार्क्स समजा 15 मार्क्स पकडले किंवा आपण समजा 14 मार्क्स पकडले जवळपास जरी मानला आपण, ठीक आहे, तर तेवढे येऊ शकतात. कारण हा अवघड नाही आहे बिलकुल, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन असणार नाही आहे. पण सिम्पल की थोडंसं लेंदी क्वेश्चन्स असेल, कारण 3 मार्क्ससाठी तुम्हाला कसं सवय नसते की मार्क्ससाठी किती लिहायचं, ते तर तुम्ही प्रॉपरली एकदा पाहिलं की किती मार्क्ससाठी किती लिहायला पाहिजे तर हा तुम्हाला इझिली होऊन जाऊ शकतो जर तुम्ही मार्क्सनुसार पाहिलं तर, म्हणजे लिहिण्याची मेथड्स तुम्हाला जमली तर. नेक्स्ट आपल्याकडे आहे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन. तर लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्समध्ये काय 27 to 31 म्हणजे आपला जवळपास पाहिलं जर ती 5 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. टोटल किती क्वेश्चन्स आहेत 5. म्हणजे टोटल 5 क्वेश्चन्सपैकी आपल्याला 3 सॉल्व करायचे आहेत ऑब्वियसली. म्हणजे 5ला 3 ऑर म्हणजे आपल्या 5 क्वेश्चनमध्ये 2 ऑरमध्ये तर 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. लक्षात यामध्ये मग तुम्हाला कळालं असेल एक क्वेश्चन आपला 4 मार्क्ससाठी आहे. टोटल 3 क्वेश्चनचे मिळून आपल्या किती असतील 12 मार्क्स असतील. हां, यामध्ये 5 आउट ऑफ आपला 2 जरी सॉल्व झाली तर जवळपास आपण अप्रॉक्सिमेटली आपल्याला 8 मार्क्स आले असं म्हणूया, कारण 1 मार्क 4ला. आणि कधी जर तुम्हाला एखादा क्वेश्चन जरी येत नसेल तर तुम्ही जो तिसरा क्वेश्चन समजा तुम्हाला येत नाही, हां, यामध्ये पण ऑब्व्हियसली 2 न्यूमेरिकल्स असतील आणि 3 डेरिव्हेशन्स किंवा मोठे डेरिव्हेशन्स असतात. जनरली मोठे डेरिव्हेशनचे काही टॉपिकच आहेत जे मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेल की काही टॉपिक्समधून किंवा आपल्या लेक्चर्समध्ये पण जेव्हा टॉपिक शिकवलेले तर कुठला क्वेश्चन 4 मार्क्ससाठी येऊ शकतो हे मी सांगितले. तर 4 मार्क्सचे काही ठरलेले डेरिव्हेशन्स आहेत फिक्स, त्याला सोडून दुसरे कुठलेही डेरिव्हेशन जनरली येत नाही आहेत, कारण 4 मार्क्ससाठी फार मोठे. हां, 4 मार्क्ससाठी कधी कधी असंही करू शकतात की न्यूमेरिकल्समध्ये काय करतात की 2 न्यूमेरिकल कंबाईन करतील. म्हणजे कधी काय कसं होईल की 2 मार्क्सचे आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन्स कंबाईन करूनही विचारले जाऊ शकतात, कारण ह्या 4 मार्क्ससाठी एक भला मोठा क्वेश्चन येण्याची शक्यता फार कमी. म्हणजे जे 5 क्वेश्चन्स असणार आहेत 5 पैकी जास्तीत 2 क्वेश्चन 4 मार्कवाले येतील, 4-4 मार्क्सचे. पण उरलेले जे 3 क्वेश्चन्स असतील ते 2-3 क्वेश्चनचं कॉम्बिनेशन असेल. म्हणजे एक व्हॅल्यू विचारली जाईल, थेरॉटिकल डेफिनेशन विचारली जाईल, परत त्याच्यामध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन करायला लावलं जाईल, अशा प्रकारे म्हणजे पार्ट क्वेश्चन येतील. म्हणजे 4 मार्कचा एक पूर्ण क्वेश्चन याची शक्यता फार कमी आहे. म्हणजे 5 पैकी 2 क्वेश्चन एक्झॅक्टली 4 मार्कचे येऊ शकतात, म्हणजे एक 4-4 मार्कचे क्वेश्चन. पण 3 क्वेश्चन्समध्ये काय केलं जाईल, 4 मार्कला एक क्वेश्चन टाकला जाऊ शकत नाही कारण एवढे मोठे क्वेश्चन्स नाही आहेत. तर एक 2 छोटे छोटे क्वेश्चन कंबाईन करून 4 मार्कचा क्वेश्चन बनवला जातो. मग 2 मार्कचे म्हणजे 2 मार्कचे किंवा 1 मार्कचा 3 मार्कचे असे कंबाईन करून त्याच्यात काय केले जातात आपल्याला 4 मार्कचा क्वेश्चन बनवला जातो आणि त्यामुळे ते आपल्याला सोपं जातं. न्यूमेरिकल्स पण तसेच असतील, मोठं न्यूमेरिकल्स नसणारे, एक मोठं न्यूमेरिकल असेल आणि एका न्यूमेरिकल्समध्ये काय असणार आहे जनरली त्याला 2 छोट्या छोट्या न्यूमेरिकल्समध्ये डिवाइड केलं जाईल. तर असं या ठिकाणी केलं जातं, म्हणून हे तुम्हाला महत्त्वाचं. म्हणजे यामध्ये जर आपण 8 मार्क्स पकडले तर जवळपास आपल्या जर क्वेश्चन जर पाहिलं हे आपण जर केलं 28 प्लस हे आपण जर हे केलं 12 ॲड केले आपल्याला तर 40 होतील आपल्याला. 40 आणि हे किती 48 मार्क्स. म्हणजे हे 48 मार्क्स आपले फिक्स आहेत. जर तुम्ही नॉर्मली जे तुम्ही CET नीट जेईचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे केलं ते 48 मार्क्स आपल्याला नॉर्मली मिळू शकतात. एक चांगलं प्रिपरेशन, फक्त तुम्हाला त्या सिलेबसमधून कम्प्लिटली जायला पाहिजे थ्रूआउट. तर याच्या आपल्या टॉपिकच्या पूर्ण नोट्स आपल्या अवेलेबल आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या नोट्स चेक करू शकता. त्या नोट्स जर तुम्ही वापरल्या तुम्हाला अजून चांगले मार्क्स येतील, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर हे 48 मार्क्स आपल्याला कम्प्लिटली मिळून जाऊ शकतात. मी जास्त अपेक्षा करत नाही. आपला टोटल जर पेपर पाहिला तर 70 मार्क्स आहे, तर 70 पैकी 48 मार्क नॉर्मली येऊ शकतात. नॉर्मली म्हणजे एक सिंपल तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करून दिलं तर. पण प्लॅन पाहिजे. विदाऊट प्लॅन गेलात तर तुम्हाला ते कन्फ्युजन वाटतं, कारण जे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात तेही एक्झाममध्ये चुकतात. रिव्हिजन करणं गरजेचं. आता कसं कुठल्या टॉपिकला रिव्हिजन कसं करायचं, कुठल्या टॉपिकचे क्वेश्चन्स कसे आहेत, तुम्ही प्रत्येक लेक्चरचे मी व्हिडिओ बनवले, तुम्ही त्यामध्ये जाऊन पाहू शकता. ठीक आहे, आपण सध्या एक प्लॅन पाहतोय. तर हा पूर्ण पेपर पॅटर्न आहे, त्यानुसार आपण पाहिलं. नेक्स्ट आपल्याकडे आता टॉपिक वाईज जर पाहिलं तर कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे. जर पाहिलं रोटेशनल डायनामिक्स जर पाहिलं विथ ऑप्शन 7 मार्कला येतो आणि विदाऊट ऑप्शन म्हणजे कंपल्सरी जर विचार केला तर 5 मार्क्सला आहे. 5 मार्क्ससाठी टॉपिक आहे. म्हणजे ऑप्शन सहित विचार केला तर 7 मार्कला आहे आणि ऑप्शनचा विचार नाही केला तर 5 मार्क्सला.
हे पहिले जे टॉपिक्स आहेत 1 2 3 चारही 5-5 मार्क्सला आणि विथ ऑप्शन जर 7 मार्क्सला. म्हणजे जनरली जर पाहिलं तर यामध्ये सोपे टॉपिक्स कुठले आहेत पहा. जर पाहिलं हा थर्मोडायनामिक एक सिंपल आहे, त्यांनी थ्योरी ऑफ गॅसेस सिंपल आहेत, कारण यांच्यामधले क्वेश्चन ठरलेले आहेत, यांच्यामध्ये फिक्स ठरलेले आहेत. यावेळेस प्रेशरवरचा क्वेश्चन 2 वेळेस आला होता या टॉपिक्समधून कॅनेटिक थ्योरी ऑफ गॅसेसमधून. हे ठरलेले क्वेश्चन्स आहेत. हां, यामध्ये काही क्वेश्चन सोपे येऊ शकतात, फक्त रोटेशनमध्येच क्वेश्चन तुम्हाला थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतील, पण हे 3 टॉपिक्स तुम्ही करू शकता इझिली. म्हणजे हे क्वेश्चन्स तुमच्या हातामधले आहेत, यांचे टॉपिक जर प्रिपरेशन चांगलं झालं असेल तर इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे तुम्ही हे टॉपिक्स करू शकता महत्त्वाचे, यामध्ये सिम्पल्स आहे. नेक्स्ट आपल्याकडे ऑसिलेशन. ऑसिलेशनमध्ये काय जनरली न्यूमरिकल्सची शक्यता आहे आणि डेरिव्हेशनची शक्यता फार कमी आहे. तर न्यूमरिकल्स तुम्ही ऑसिलेशनमधून करू शकता. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्हजमध्ये डेरिव्हेशन एखाद्या वेळी येऊ शकता, न्यूमरिकल पण येऊ शकतं, दोन्ही ऑप्शन्स. पाठीमागे यावेळेस न्यूमरिकल्स आले होते स्टेशनरी वेव्हजमध्ये. तर स्टेशनरी वेव्हज हा टॉपिक तुम्ही न्यूमरिकलसाठी प्रेफर जास्त केला चालेल आणि ऑसिलेशन पण न्यूमरिकलसाठी. हा स्टेशनरी वेव्हमध्ये एखादी डेफिनेशन किंवा स्टेटमेंट मात्र येऊ शकते तेवढं आहे, आणि डायग्राम्स येऊ शकतात, मोड ऑफ व्हायब्रेशन्स असतात त्या मात्र येऊ शकतात, त्या तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याकडे म्हणजे तुम्ही हा टॉपिक न्यूमरिकलसाठी प्रेफर करू शकता आणि थोडेसे डेफिनेशन आणि डायग्रामसाठी हा प्रेफर करा. नेक्स्ट आहे पहिल्यातून डायग्राम येणार नाहीत ऑसिलेशनमध्ये. वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्समध्ये पण सेम आहे. वेव्ह ऑप्टिक्समध्ये डायग्राम आणि डेरिव्हेशन्सला जास्त महत्त्व आहे. डेरिव्हेशन आणि डायग्रामला जास्त महत्त्व द्या, आणि जे की न्यूमरिकलची शक्यता थोडीशी कमी आहे, पण जरी आला तरी छोटासा न्यूमरिकल येऊ शकतं, जास्त कॉम्प्लिकेटेड न्यूमरिकल्स येणार नाही आहेत. म्हणून हा लक्षात ठेवा की थोडासा आहे, डायग्राम्स काढायचं म्हटलं तर लेंदी म्हणजे त्याच्यातला डायग्राम थोड्या किचकट आहेत, काढते वेळेस थोडंसं वेळ होतं. तुम्ही त्याच्या अगोदर प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्टली येऊ शकतात, काही अडचण नाही. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. हा टॉपिक असा आहे की याच्यावरती दोन्ही प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात, डेरिव्हेशन येऊ शकतात आणि न्यूमरिकल येऊ शकतात. हा डायग्रामची शक्यता फार कमी आहे, पण डेरिव्हेशन न्यूमरिकल येतील. गॉस लॉ आहे, गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स आहेत, कॅपॅसिटर आहे त्याचे प्रॉब्लेम्स. तर जनरली कॅपॅसिटरचे प्रॉब्लेम जर न्यूमरिकल याच्यामधले सॉल्व्ह केले तर तुमचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे जर यामध्ये जर पाहिलं आपण वेव्ह ऑप्टिक्सचा सोडला तर हे ऑसिलेशनचे न्यूमरिकल, सुपरपोजिशन न्यूमरिकल, इलेक्ट्रोस्टॅटिक थेरी प्लस न्यूमरिकल दोन्हीवरती फोकस करा, तर इझिली हे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. यामध्ये जर पाहिलं थोडासा वेव्ह 5 मार्क्सला, हे 4-4 मार्क्सला जरी वाटत असेल, पण पहिल्यांदा तुम्ही हे टॉपिक्स केले तर बरं आहे. तर यामध्ये बाकीचे लेक्चर्स अपलोडेड आहेत, तुम्ही ते पाहू शकता. नेक्स्ट आपल्याकडे 9 to 12 टॉपिक्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटी. हा एक सिंपल टॉपिक आहे. याच्यामध्ये पहा डेरिव्हेशन येण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे, आणि याचे न्यूमरिकल्स आले तर 9th-10th लेवलला जे तुम्हाला होते, आय थिंक 10th लेवलला CBSEला आणि 10th महाराष्ट्र बोर्डसाठी पण क्वेश्चन येतात, त्या लेवलचे रेजिस्टन्सचे याचे छोटे छोटे क्वेश्चन्स येतात ओम्स लॉवाले, तर ते तेवढं तुम्हाला जमू शकतात, काही अडचण नाही आहे. हा सोपा आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, याचे डेरिव्हेशन थोडेसे आले तर तुम्हाला कॉम्प्लिकेटेड येऊ शकतं, कारण डेरिव्हेशन थोडेसे अवघड आहेत. यांच्यावरचे न्यूमरिकल्स फॉर्म्युला बेस्ड असतात, पक्क लक्षात ठेवा. याच्यावरची जर डेरिव्हेशन्स आली, येऊ शकतात डेरिव्हेशन आले तर तो क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो, कारण डेरिव्हेशन थोडेसे लेंदी आहेत आणि किचकट पण आहेत, शिकायला समजायला थोडेसे अवघड जातात, लिहायला अजून थोडेसे. पण याच्यावरचे जर न्यूमरिकल्स आले तर न्यूमरिकलसाठी एकच लक्षात ठेवा, फॉर्म्युला एक्झॅक्ट तुम्हाला माहिती असेल तर याच्यावरचं जर न्यूमरिकल आलं तुम्हाला तिथं फसवण्यापेक्षा न्यूमरिकल्समध्ये फक्त तुम्हाला एवढंच येईल की तुम्हाला हे जनरली व्हॅल्यूज पुट करायच्या आणि सॉल्व्ह करायचं. फॉर्म्युला माहिती असेल तर येऊ शकतं असे न्यूमरिकल्स येतील. आणि दुसरे याच्यामध्ये डायरेक्शन्स दाखवून, याच्यावरचा क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त असते, कारण डायरेक्शन दाखवण्यासाठी हा एकच टॉपिक आहे ज्यामध्ये आपण डायरेक्शन्स असतील. म्हणजे या टॉपिकमध्ये तुम्ही न्यूमरिकल्सवरती आणि डायरेक्शनचे म्हणजे ते राईट हँड थंब रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हे जर तुम्ही पाहिले तर त्यानुसार डायरेक्शन कोणाची कुणीकडे, मॅग्नेटिक फील्ड कुणीकडे, त्यानुसार इलेक्ट्रिक फील्ड कुणीकडे, त्याची डायरेक्शन, त्याच्या थोडेसे क्वेश्चन्स आहेत, ते जर तुम्ही पाहिले तर येऊन जातात. थोडं त्यावरती फोकस करा, ठीक आहे. त्याचे जनरली डेरिव्हेशन्स करू नका, कारण केले तर तुम्हाला होत असतील तर करू शकता, पण थोडेसे डिफिकल्ट जातील. जर मॅग्नेटिक मटेरियल्स पाहिलं याच्यावरती जनरली इन्फॉर्मेशन टाईप क्वेश्चन, याच्यामध्ये कसं आहे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, फिरोमॅग्नेटिक सबस्टन्स हे पाठ करायचे आहेत. याच्यामध्ये काही गोष्टी पाठ करण्यासारखा हा टॉपिक आहे. हा क्वेश्चन्स तुम्ही थेरी करू शकता, क्वेश्चन थेरीवरती जास्त येण्याची शक्यता आहे, न्यूमरिकल्स येण्याची शक्यता जास्त नाही आहे या टॉपिक्समधून. थेरी जे क्वेश्चन असतील त्यामध्ये तुम्हाला पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, फिरोमॅग्नेटिक सबस्टन्स, ससेप्टिबिलिटी, युनिट डायमेन्शन्स, 1-2 मार्क्सचे युनिट डायमेन्शन याच्यातून येण्याची शक्यता जास्त आहे. युनिट विचारला जाऊ शकतो, डायमेन्शन विचारलं जाईल, डेफिनेशन विचारली जाईल किंवा डेरिव्हेशन्स विचारले जातील, पण डेरिव्हेशन सोपे. डेरिव्हेशन म्हणण्यापेक्षा थेरी क्वेश्चन्स जे की पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, एका वाक्याचे क्वेश्चन्स, थेरी क्वेश्चन्स, तर यामधून जास्त येतात. न्यूमरिकलची शक्यता फार कमी आहे या टॉपिक्समधून. तुम्ही तर त्या ओरिएंटनं जर याला पाहिलं तर तुमचं परफेक्ट होईल. याचे न्यूमरिकल्स नाही केली तरी चालतील, असं काही नाही आहे. नेक्स्ट आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक आहे. याचं दोन्ही पाय, याचे न्यूमरिकल्स पण करायचे आहेत तुम्हाला, आणि न्यूमरिकल्स महत्त्वाचे जास्त आहेत. आणि थेरी क्वेश्चन्समध्ये काय नाही, 3 लॉज आहेत, ते लॉज तुम्हाला कळाले एकदा, काय फॅराडेज लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि लेन्झ लॉ, हे लॉ तुम्ही व्यवस्थित वाचून घेतले तर ते लॉ महत्त्वाचे आहेत. आणि पुढे जर गेलं तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे
जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये जर पाहिलं तर न्यूमरिकल्समध्ये काय होतं, तुम्हाला एक E=dφ/dt हा एक छोटासा फॉर्म्युला आहे, त्याच फॉर्म्युला थोडंसं बदलून हे करून न्यूमरिकल्स आहेत. म्हणजे याचे न्यूमरिकल्स पण सोपे आहेत आणि डेरिव्हेशन्स पण सोपे आहेत. एकदा याचे डेरिव्हेशन्स तुम्हाला एकदा कळाले की तुम्हाला काहीच अडचण नाही आहे आणि सिंपल आहे, तुम्ही याचे डेरिव्हेशन्स करू शकता. फक्त मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट याचे डेरिव्हेशन्स नको आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे AC सर्किट. हा ACमध्ये कसं असतं तुम्हाला सर्किट्स, याच्यामध्ये डेरिव्हेशन छोटे छोटे येऊ शकतात. कॅपॅसिटर इंडक्टर सर्किट असतं, इंडक्टर सर्किट असतं, प्युअरली कॅपॅसिटर सर्किट आहे. हे डेरिव्हेशन्स तुम्ही ॲज इट इज पाठ करा, सोपे आहेत एकदम. फक्त इथं होऊ शकतं कोणाचं डेरिव्हेशन कोणतं हे लक्षात ठेवा. तर डेरिव्हेशन्स न्यूमरिकलची शक्यता फार कमी आहे या टॉपिकवरती डेरिव्हेशन्स आणि एखादा मार्कसाठी क्वेश्चन कुठला फेजमध्ये एक आउट ऑफ फेजमध्ये असे काही छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. तुम्ही जेव्हा या टॉपिकचे लेक्चर्स पाहता तुम्हाला त्यामध्ये कळून जाईल. तर छोटे छोटे क्वेश्चन्स येण्याची शक्यता जास्त आहे आणि आलं तर डेरिव्हेशन येईल. न्यूमरिकलची शक्यता या टॉपिकमधून बिलकुल नाही आहे. नेक्स्ट आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. याच्यामध्ये न्यूमरिकल येण्याची शक्यता आहे, पण याचं न्यूमरिकल फार सोपं आहे. एकच फॉर्म्युला आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा, इन्सिडेंट E=φ प्लस कायनेटिक एनर्जी वर्क फंक्शन, म्हणजे एनर्जी ऑफ फोटॉन इक्वल टू वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी, असा एक फॉर्म्युला आहे सिंपल. तर एकच फॉर्म्युल्यावरती त्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल त्याच फॉर्म्युला थोडासा चेंज करून न्यूमरिकल्स आहेत. याचे न्यूमरिकल्स नीट CETला पण याची शक्यता जास्त असते, म्हणून त्याच्यावरती जास्त फोकस करा. थेरॉटिकली क्वेश्चन याची शक्यता थोडीशी कमी आहे. आला तर एखाद्या मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQमध्ये क्वेश्चन्स येतील, पण डेरिव्हेशन्स थोडेसे कमी येतील यामध्ये. ठीक आहे. न्यूमरिकलची शक्यता आहे यामध्ये जास्त. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये डेरिव्हेशन्स येण्यापेक्षा आपण म्हणू शकतो बोर्सचे आहेत. पाठीमागं 2 वेळेस बोर्सच्या मॉडेलवरती क्वेश्चन आले आहेत. बोर्स पॉस्युलेट, बोर्स मॉडेल काय आहे, बोर्स रेडियस काय, तर हे महत्त्वाचं. ज्यामध्ये जनरली बोर्सचे पॉस्युलेट लक्षात जर तुम्ही ठेवले तर त्याच्यावरती क्वेश्चन्स येतील. आणि राहिला प्रश्न न्यूक्लियरमध्ये फिजन काय असतं, बाइंडिंग एनर्जी काय असतं, याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन्स बनवू शकतात. आणि राहिला प्रश्न न्यूमरिकल्सचा, तर न्यूमरिकल्स येतील याच्यावरती. एक तर लायमन सिरीज, बाल्मर सिरीजचे पाशन सिरीज जे आहेत तर त्यांचे तुम्हाला हे विचारलं जाईल. वेवलेंथ काढायला सांगतील, तो एक क्वेश्चन असतो, किंवा रेडियस काढायला सांगतील. रेडियस पण तुम्हाला कम्पेअरवाले तो भला मोठा फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही. कम्पेअरवाले क्वेश्चन म्हणजे रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n² वाले, ते कम्पेअरवाले क्वेश्चन शक्यता जास्त आहे. आणि ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या एनर्जीवाले, वेवलेंथवाले हे क्वेश्चन्स न्यूमरिकल करा आणि त्यामध्ये मग ते बोर्सचे पॉस्युलेट तेवढे करा. बाकी हा पूर्ण टॉपिक कंप्लीट होऊन जातो. राहिला सेमीकंडक्टर डिव्हाइसेसमध्ये थेरॉटिकल काही क्वेश्चन्स आहेत, ज्याच्यामध्ये की फोटोडायोड आहे किंवा रेक्टिफायर आहे, तर फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, हे पॉईंट आहेत. ह्यांना महत्त्व द्या तुम्ही. ते जर तुमचं कंप्लीट झालं तर न्यूमरिकलचं बिलकुल यांची शक्यता नाही या टॉपिकमधून. बिलकुल थेरी डायग्राम येऊ शकते, एखाद्या वेळेस फुल वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम काढा किंवा सरळ थेरी क्वेश्चन्स, याच्यामध्ये न्यूमरिकल बिलकुल येणार नाही. तर अशा प्रकारे जर प्रिपरेशन केलं तर आपल्या 70 आउट ऑफ 48 मार्क्स येऊ शकतात. आणि 30 मार्क्स जर तिकडचे पकडले तर 78 मार्क्स आहेत आपल्याला अप्रॉक्सिमेटली म्हटलं. आणि ते जर आपण हे केलं समजा की ते तुम्ही अजून जास्त प्रिपरेशन केलं तर 85 अबो तुम्ही जाऊ शकता. आणि अजून जर तुमचं स्ट्रॉंग प्रिपरेशन असेल, कन्फर्म तुम्ही नीट जीला लागू शकता, एवढं तुमचं प्रिपरेशन झालं असेल तर 90 क्रॉस करणं तरी फिजिक्समध्ये तरी अवघड बिलकुल नाही आहे. कारण पेपर तुम्ही जर पाठीमागले पाहिले 2023चा असेल, 22चा असेल, तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की फार सोपे आणि सिंपल क्वेश्चन्स असतात. तुम्ही पाठीमागले पेपर पाहिल्या तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय असतं. फक्त इथं लिहिताना व्यवस्थित लिहिलं असेल, अक्षर चांगलं असेल तुमचं, मांडणी क्वेश्चन चांगले असेल तर तुम्हाला मार्क बिलकुल चांगले मिळतील. तर ठीक आहे, हे होतं आपल्याकडे या ठिकाणी प्रिपरेशन. तर थँक्यू. तर आपल्या क्लासचं ॲप्लिकेशनचा हा आहे, स्कॅनर आहे. तुम्ही या स्कॅनरला स्कॅन करून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये नोट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ लेक्चर्स पण आपल्या या टॉपिकचे अवेलेबल आहेत, जे आता मी आपण बोललो बोर्डसाठी. तर तुम्ही ते पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा की लेक्चर्स असे असतात, तेही तुम्ही त्यांना सप्लाय करा. तर भेटूया आपण लेक्चर्समध्ये. तोपर्यंत थँक्यू.